हसेन रे हसेन, पण आता असं हसू नसेल जे फक्त लोकांसाठी असतं. माझ्यासाठी हसेन. रमेश हे सगळं पाहत होता. त्याला दिसत होतं ती आता त्याच्यासाठी नव्हे स्वतःसाठी उभी राहते. त्याने मनात विचार केला, मी तिला गमावलंय, कदाचित कायमसाठी. रमेश आता खूप बदललेला होता. त्याने मोबाईलमधून सगळ्या संपर्काची छाननी केली. तिचा नंबर, फोटो, मेसेज सगळं डिलीट केलं. स्वतःवर राग आला होता त्याला. पण त्यापेक्षाही त्याला माधुरीसाठी अपराधी वाटत होतं. तो दररोज घरी वेळेवर यायला लागला होता. काम उरकून कधी आईच्या तब्येतीची काळजी घ्यायचा, तर कधी अजय आणि गुड्डीबरोबर घरातील कामं करायचा. रमेश काहीही बोलत नव्हता. माधुरी त्याला टाळाटाळ करत होती, पण तिचं शांत, उदास आणि अबोल राहणं त्याच्या मनात खोलवर टोचत होतं. दिवसभर घरात वावरणारी, हसणारी, मुलांना ओरडणारी माधुरी आता जणू भिंतीसारखी निश्चित झाली होती. काजल कायमची त्याच्या आयुष्यातून गेली होती. तिने आपल्या आयुष्यात रमेशसाठी जागा ठेवलीच नाही. तिच्या डोळ्यातील ती कटुता आणि त्या शब्दातील ती धग रमेशच्या मनात कोरली गेली होती. तिने जाताना शेवटी एकच वाक्य म्हटलं होतं, तुला 2 स्त्रियांचा विश्वास गमावून काहीही मिळणार नाही. एक दिवस तुझं हे एकटेपण तुला गिळून टाकेल. रमेशच्या आयुष्यात ती वेळ आता यायला लागली होती. रमेश, आई वडील, मुले, घर सगळं असूनही रमेश आता खरोखर एकटा झाला होता. माधुरी आपली घरातील कामं करत राहिली, पण तिचा आवाज आता केवळ आवश्यक गोष्टीसाठी निघायचा. ती रमेशकडे न पाहता संवाद टाळायची. तिचं मुखदुःख त्याच्यासाठी एक वेदनादायी शिक्षा झाली होती. एके दिवशी रात्री रमेश गप्प बसलेला असताना अजय त्याच्याजवळ आला. काही क्षण शांततेनंतर अजय म्हणाला, तुम्ही आपलं कुटुंब तोडलं नाही, पण मम्मीचं मन तोडलं आणि ते आता जुळणार नाही. रमेश काहीही बोलू शकला नाही. त्या रात्री त्याने पहिल्यांदा खिडकीतून बाहेर पाहिलं आणि स्वतः आतून कोसळताना जाणवलं. दिवस गेले, पण माधुरी आणि रमेशमध्ये पुन्हा पूर्वीसारखं काहीही आलं नाही. घर चालू राहिलं, पण माणसं वेगवेगळ्या दिशांना फिरली. माधुरीने आता स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. तिने आता स्वतःसाठी जगायला सुरुवात केली होती. रमेश फक्त पाहत राहिला आपल्या डोळ्यासमोर माधुरी स्वतःला परत मिळवताना. एकदा अजयने रमेशकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं, तुम्ही काजल गमावलीत, मम्मी गमावलात, पण सर्वात मोठं स्वतःचं आत्मभान गमावलंय. त्या रात्री रमेश पहिल्यांदा स्वतःसाठी रडला. प्रेमाला शब्दाची गरज नसते, पण विश्वास गमावला की प्रेम अपुरं पडतं आणि ते एकटेपणाची शिक्षा देतं. त्या रात्री रमेशने बराच वेळ विचार केला आणि मनामध्ये काहीतरी निर्धार करून तो झोपण्यासाठी गेला. परंतु काही केल्या झोप लागत नव्हती. जोपर्यंत आपण माधुरीला परत मिळवत नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही, हे त्यानं मनोमन पक्क केलं. पण माधुरी ती अजूनही भिंतीसारखी शांत आणि तटस्थ होती. एका दिवशी सकाळी रमेशने चहा करून माधुरीच्या हातात कप दिला. घे, तुला आवडतो ना थोडा गोडसर चहा. माधुरी कप घेते खिडकीकडे पाहत राहिली. ती काही बोलली नाही, पण तिने चहा घेतला. हेच त्याच्यासाठी खूप मोठं होतं. त्या रात्री रमेशने एक पत्र लिहिलं आणि माधुरीच्या बिछाण्यावर ठेवलं. माधुरी, मी तुझं खरंच खूप मोठं नुकसान केलंय. मी तुला दुखावलं, फसवलं आणि तरीही तू हे घर, ही माणसं सोडून गेली नाहीस. मी आज तुझ्या नजरेत स्वतःला पाहिलं आणि जाणवलं की मी हरलोय, पण मी पुन्हा तुला जिंकायचं ठरवलं आहे, एका नव्या प्रेमासारखं. तुझा रमेश जो पुन्हा तुझ्यासाठी नव्याने जगायला शिकतो आहे. माधुरी ते पत्र वाचून स्तब्ध झाली. काही क्षण तिने डोळे मिटले आणि त्या शब्दामधून ओतलेली पश्चातापाची भावना तिला जाणवली. तिचं मन त्या संध्याकाळी ढवळून निघालं. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश दरवाजातून बाहेर निघताना अचानक माधुरी पुढे आला. ती म्हणाली, काय जेवायला घेशीलास? तुमचं आवडतं उकडतं वरण आणि बटाट्याची भाजी करायला घेते. रमेश काही क्षण अवाक झाला. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. डोळ्यातून पाणी उगळत होतं. तू बोललीस माधुरी? माधुरी फक्त हलकंसं हसली आणि म्हणाली, बोलते, पण अजून विसरली नाहीये आणि माफ केलं असंही नाही, पण तुझी तयारी बघते. जर खरंच बदलला असशील तर कदाचित एक दिवस मीही माफ करेन. रमेशने हळूच तिचा हात हातात घेतला.
मी प्रत्येक क्षणात सिद्ध करेन. माधुरी काम करून आलेली असते, मुलं अभ्यास करत असतात. रमेश त्या दिवशी लवकर आलेला असतो. घरात एक निवांत शांतता असते. जेवण झाल्यावर तो तिच्यासमोर येतो, थोडा घामटा, थोडा घाबरलेला, पण आता पहिल्यासारखा आत्मकेंद्री नाही वाटत. रमेश म्हणाला, माधुरी, मला तुझ्याशी एकदा शांतपणे बोलायचं आहे. माधुरी म्हणाली, डोळ्यामध्ये थोडा संयम, थोडी करुणा. बोल, ऐकते. रमेश म्हणाला, मी किती मोठी चूक केली हे मला वेळ लागला समजायला. तू माफ केलं की नाही हे विचारणार नाही, पण तुझा विश्वास पुन्हा जिंकायचा आहे म्हणून. नाही तर माझा स्वतःवरचा विश्वास परत मिळवायचा आहे. माधुरीचं मन हेलावून जातं, पण चेहऱ्यावर काही प्रतिक्रिया नाही. माधुरी म्हणाली, माफ करणं म्हणजे विसरणं नाही रमेश. मी विसरली नाही, पण आता त्या जखमांना मी माझं सामर्थ्य बनवलंय. तुझी जबाबदारी आता फक्त नवरा म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून आहे. घरात, समाजात आणि स्वतःच्या मुलासमोर. रमेश नतमस्तक होतो. आज त्याला समजतं, फक्त गोड बोलून नाही तर कृतीनं तो माधुरीची साथ बनू शकतो. त्याला आता तिचं आयुष्य रोखायचं नाही, तर तिच्या बाजूनी चालायचं आहे. काही महिन्यानंतर मधुरा तिच्या NGOच्या एका शाखेच्या उद्घाटनासाठी सज्ज असते. तिच्यासोबत रमेश, अजय आणि गुड्डीसुद्धा असतात. परिपक्व मुकपणे आधार देणारे उद्घाटनाच्या भाषणात ती म्हणते, प्रेमाची खरी ओळख ही आहे जिथे सन्मान असतो, जिथे प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व मिळतं. मी स्वतःला ओळखलं आणि माझ्या माणसांना माझी खरी ओळख दाखवली. काही महिन्यानंतर सोलापूर शहरातील एका नामांकित सामाजिक संस्थेचा महिला सबलीकरण विषयावरील विशेष कार्यक्रम. स्टेजवर वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना सन्मानित केलं जात होतं. काजल शासकीय नोकरीत असलेली, पण तिच्या आयुष्यात प्रेमात धोका अनुभवलेली एक सशक्त स्त्री. माधुरी कुटुंबातून झालेल्या अवहेलनेवर मात करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेली गृहिणी, शिक्षिका ते सोशल वर्कर असलेली स्त्री. तोच अनाउन्समेंट होते. आता आपण मंचावर आमंत्रित करतो 2 अशा स्त्रियांना ज्यांनी समाजाच्या दडपशाही, अन्याय आणि मानसिक त्रास यांचा सामना करत अबला या ओळखीला फाडून टाकलं. पहिल्या आहेत काजल देशमुख, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत, पण त्याहूनही मोठी ओळख म्हणजे ज्यांनी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू दिला नाही. आणि दुसऱ्या मधुरा पाटील, सामर्थ्यश्री संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका. त्यांनी घराच्या भिंती ओलांडून हजारो महिलांना बोलायला शिकवलं. दोघींची नजरानजर होते. काही क्षण एकमेकीकडे शांतपणे पाहतात आणि नंतर हळूवार मिठी पडते. कोणतंही बोलणं नाही, पण त्या मिठीत एकमेकांची लढाई, वेदना आणि उभारी सगळं सामावलेलं असतं. काजल हळू आवाजात म्हणाली, तुमचं नाव फार ऐकलं होतं, पण आज भेटते माझ्यासारखीच कोणीतरी. मधुरा हसून म्हणाली, आपलं दुःख वेगळं होतं, पण संघर्ष तोच. आवाज दाबण्याचा आणि तो परत उभा करण्याचा. जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या डोळ्यात स्वतःचा संघर्ष पाहते, तेव्हा त्या दोघी सखी नसतात, त्या क्रांतीचा भाग बनतात. काजल म्हणाली, कधी वाटलं नव्हतं की मी माझं दुःख कोणासमोर उघडं करू शकेन, पण आज तू जे बोललीस ते ऐकून मला माझं मुकं असलेलं दुःख ओरडून सांगावंसं वाटतं. माधुरी म्हणाली, आपण आवाज दाबवलाय किती दिवस, आता तो इतरांना आवाज द्यायला वापरायचा आहे. तू आणि मी, आपण दोघी मिळून एखादा प्रकल्प सुरू करूया. काजल, हो, शांत पण नाही, शोषित पण नाही, असं काही नाव असावं. तो दिवस आणि ती सुरुवात पुढच्या क्रांतीची. कधी एकमेकांना ओळखत नव्हत्या, पण आता एकमेकींचं अस्तित्व समजून घेतलेल्या काजल आणि माधुरी समाजातल्या गप्प बसलेल्या, दबलेल्या आवाजांना उभं करणार होत्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर ही कथा आवडली तर या कथेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.